हॅलो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मॉर्निंगचा टाईम होता, ब्रेकफास्टची प्रिपरेशन चालू होती. आज करत होती मी पोहे, कारण का पोहे असा नाश्ता आहे ना की तो इझी होतो, इझी डायजेस्ट होतो आणि खायला पण बरा वाटतं. सो माझ्याकडे मोस्टली करून पोहेच डेली बनतात आणि मी प्रेग्नेन्सीमध्ये भयंकर पोहे खाल्लेत. आणि इथे काय झालं, दीपकने आहे ना ब्लिंकिटचं पार्सल आणलं. सो पिशवी आहे ना ती ठेवून दिलेली खाली आणि पिल्लू आली आणि पिल्लू आहे ना पिशवीमध्ये वाकून बघत होती की काय आहे, कारण का लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात असाल ब्लिंकिटमधून पार्सल आलं आणि त्याच्यामध्ये होते चिप्स. सो तिला तेच काहीतरी वाटलं की चिप्स आहेत. सो ती वाकून बघत होती. नंतर परत एकदा आली, किचनमध्ये बघितलं इकडे तिकडे आणि बघा लगेच फ्रीज ओपन केलं आणि नंतर माझे पोहे वगैरे रेडी झाले. आम्ही खायला बसलो. पिल्लूला पण दिले प्लेटमध्ये थोडे. ती खाते कमी आणि सगळं असं चम्मचने उगाच इकडे तिकडे हे करते. सो काय करत होते, तिला करून देते मी आणि मस्तपैकी आम्ही खाल्लं, थोड्याशा गप्पा वगैरे मारल्या आणि तिचा ब्रेकफास्ट ऑलरेडी झालेला आणि तिला परत एकदा मी दिलेलं आमच्यातलं पोहे. सो ते ती खात होती आणि तिचं खाणं बघा कसं आहे, म्हणजे इकडे तिकडे टाकत होती, चम्मच उगाचच फिरवत होती आणि खात होती. थोड्या वेळाने मग तिला झोपवायला घेतलं. तिला भरपूर टाईम प्रयत्न केला मी झोपायचा, पण ती काही झोपत नव्हती. मग म्हटलं माझी कामं राहत आहेत दीपक, तू झोपव तिला. सो त्यांनी घेतलं शोल्डरवरती आणि तो तिला अशा प्रकारे झोपवतो आणि ती बघते बघा कशी लपून चुपून बघत होती मला की मी आहे का, काय करते बघते. आणि जसं लांब गेली ना तशी बघा लगेच बघितलं आणि तिला कळलं की मी व्हिडिओ करते, तशी लगेच मान दीपकच्या खांद्यामध्ये तिने घालून घेतली. सो दीपक तिला झोपवते तोपर्यंत मी आज करणार होती पनीरची भाजी. पालक होती थोडीशी, पण म्हटलं थोडंसं टेस्ट येईल, फ्लेवर येईल आणि तेवढा पालक आपल्या बॉडीमध्ये जाईल. सो ते करत होती. पिल्लूसाठी पण सेम पालक पनीरच करत होती. सो इथे कांदा टोमॅटो आहे ते नीट परतून घेत होती कापून नॉर्मल. आणि ते झाल्यानंतर जे पनीरचे क्यूब्स आहेत, लास्ट टाईम कसं मी शेलो फ्राय केलेले सेम ॲज इट इज मी ते पण शेलो फ्राय करून घेतले मस्तपैकी. असे शेलो फ्राय करून घेतले ना की थोडीशी जी पनीरला आहे ना ती वेगळी टेस्ट येते. कांदा टोमॅटो फ्राय झाला आहे. पालक आहे ती थोडीशी मी गरम पाण्यातून काढली आणि नंतर लगेच थंड पाणी टाकलं त्याच्यामध्ये, जेणेकरून तो ग्रीननेस आहे तो जाणार नाही. नंतर सगळं मी आहे ते मिक्सरला बारीक करून घेतलं. प्युरी प्लस टोमॅटोची प्युरी, पालकची प्युरी प्लस टोमॅटोची प्युरी. कढई घेतली, तेल टाकलं आणि जे टोमॅटोची प्युरी होती आणि कांद्याची प्युरी ती टाकून ना अगदी नीट स्मॅश परतवून घेतलं मी त्याला. आणि पिल्लूला पण सेमच भाजी आहे. याच्यामध्ये फक्त मसाले कमी आणि जी प्रोसेस आहे ना ती सेम आहे, त्याच्यात काही फरक नाही पिल्लूच्या भाज्यामध्ये. फक्त मसाले आहेत ते कमी, बस बाकी काही नाही. त्याची पण रेसिपी मी तुमच्याजवळ कधीतरी शेअर करेल. म्हणजे मी शूट केली आहे, पण तुम्हाला ना मी कंबाईनमध्ये अशा 4-5 रेसिपी करून मी तुम्हाला त्या शेअर करेल. सो कांदा टोमॅटो परतला, थोडा वेळ लीड ठेवली तेल सुटेपर्यंत. नंतर माझे घरचे मसाले आहेत, लाल तिखट, हळद, धने पावडर वगैरे 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 जे काही मसाले असतील ते सगळे टाकून घेतले. आणि माझ्याकडे ना सुहानाचा मसाला होता थोडासा, तो पण टाकला. त्याच्यामध्ये पाणी टाकलं. दूध पण ॲड करतात, दुधाने पण चांगली चव येते, बाइंड व्हायला मदत होते मसाल्याला. सो मी दूध न ॲड करता पाणीच ॲड केलं, कारण का दूध होतं ते कमी होतं खूप, फक्त एक टाईम चहापुरती होतं. सो दूध ॲड केलं असतं तेवढं कमी झालं असतं, म्हणून मी नाही ॲड केलं, पाणी ॲड केलं. पाण्याने पण काही एवढा इश्यू होत नाही. सगळं नीट परतवून घेतलं आणि जे मसाला लागलेला वाटीला तो पण थोडासा पाणी टाकून मिक्स करून घेतलं त्याच्यामध्ये आणि जो मसाला लागलेला तो पण टाकला त्याच्यामध्ये आणि नीट अगदी हलवून घेतलं. आणि आहे ना मला वाटतं आठवड्यातनं मी ही 2दा भाजी बनवली अशी पनीरची, कारण का मसाला होता, पनीर पण होतं माझ्याकडे. सो त्याच्यामुळे मी म्हटलं करून टाकते, कारण का बाय 1 गेट 1 पनीर मला भेटलेलं. त्याच्यामुळे माझी बोलतात ना सोने पे सुहागा तसं झालं. मग 2 टाईम केलं. पालक पण होतं, म्हटलं पालक पनीर करते. पिल्लूनी पालक पनीर याआधी कधीच खाल्लं नव्हतं, ती फर्स्ट टाईम खाणार होती. फक्त एवढं झालं की मी आमच्या ह्याच्यामध्ये ना थोडीशी कमी प्युरी टाकली, तुम्हाला दिसत असेल, आणि जे मसाले आहेत ते जास्त आहेत. त्याच्यामुळे जो ग्रीनिशपणा असतो ना तो आमच्या भाजीमध्ये ना खूपच कमी आलेला, खूप म्हणजे खूपच कमी आलेला, कारण का पालक तेवढी नव्हती, थोडीशीच होती. याच्यामध्ये मी पालक डाळ केलेली, पिल्लूला पालकची खिचडी केलेली, त्याच्यामध्येच अर्धी संपून गेली आणि थोडीशी होती, म्हटलं त्याचा काहीतरी यूज करावा म्हणून मी केलं. आणि नंतर जे पनीर होते मी शेलो फ्राय करून घेतलेले ते ॲड केले. आणि आता माझी भाजी आहे ती ऑलमोस्ट तयार आहे. थोडंसं मीठ टाकेल आणि मस्तपैकी अगदी 5 ते 10 मिनटं थोडंसं घट्ट होईपर्यंत त्याला नीट शिजवून घेईल, जेणेकरून एकदम प्युरी नाही ठेवणार, कारण का टिफिनमध्ये द्यायची आहे त्याला दीपकला, त्याच्यामुळे मग थोडंसं घट्टच करेल. सो लीड टाकून ठेवले. साईड बाय साईड मी चपात्या करून घेतल्या आणि माझी भाजी आहे ती तुम्ही बघताय अगदी मस्त झालेली. फक्त एवढंच ग्रीनिश कमी होता, पालक कमी होती त्याच्यामुळे. सो तुम्ही पालक पनीर
मसाला पण बोलू शकता, सेम ॲज इट इज असंच करायचं, फक्त पालक आहे ती जास्त. आणि पिल्लूची भाजी ही होते अजून, म्हणजे प्रोसेसमध्ये आहे, थोडंसं घट्ट. तिला डाळ भातासोबत मी ही केली आणि मस्तपैकी ती पण भाजी झाली. माझं किचन वगैरे सगळं क्लीन झालं, जेवण वगैरे ऑलमोस्ट सगळं रेडी झालं. ही आमची भाजी आहे, भात, डाळ, पिल्लूची भाजी, चपात्या, सगळं रेडी आहे. आणि नंतर मग आमची पिल्लू उठली, झोप झाली ना, आणि बघा ती मला खूप करते, कशी करते बघा. पिल्लू पिल्लू कुठे गेली? पिल्लू पिल्लू कुठे गेली? पिल्लू कुठे गेली? कुठे गेली पिल्लू? थोडासा टाइमपास करून झाला बेडवरती आणि आल्या आल्या तिने टॉईज घेतले आणि आता पिल्लूला इथे मी जेवायला देते डाळ भात आणि बोलल्याप्रमाणे. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. दुपारनंतर मी आता शूट करायला चालू केलंय, कारण का दीपक उठलेला, थोडी कामं होती, पिल्लूला भरवलं, मग असं काही नव्हतं त्याच्यामुळे मी नाही केलेलं. पिल्लूला मी झोपवायचा प्रयत्न करते, पण ही पोरगी काही झोपत नाहीये. मग म्हटलं आता जाऊन दे, लाईट लावली, कचरा वगैरे काढून गेला. ऑलमोस्ट आता 6 वाजायला आलेत, दीपक 5:30लाच गेला, सो 6 वाजायला आलेत. मला कचरा काढायचा आहे, पिल्लूचा जो पसारा आहे तो आवरायचा आहे आणि बघूया आता काय करायचं आहे ते. आणि पिल्लू बघ, चल पिल्लू चल चल उतर खाली, पिल्लू चला 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 चला, चल 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 चल. तिला ना कुरमुरे देते, कुरमुरे खात बसेल, मी पण जरा खाते, मला पण भूक लागली. कारण का ऑलमोस्ट आम्ही 4:30ला चहा घेतलेला, दोघं पण उठली, त्याच्यानंतर मग जेवलं आणि मग लगेच 4 वाजता चहा ठेवला. दीपकला जायचं असतं ना, त्याच्यामुळे मग लवकर ठेवावं लागतं. सो चहा लवकर होतो माझा, त्याच्यामुळे मग परत काही घेत नाही. आणि आता कुरमुरे खाते आणि ग्रीन टी घेते. आणि पिल्लूचे कसे आहे ना, तिला बोला ना, समायरा दीपक, समायरा दीपक बोल. महाजन महाजन बोलते ती, महाजन बोलते, पण आता नकले करते, नकले 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 करते, नकले. चल चल, उद्या जायचं डॉक्टरकडे तिचा डोळा दाखवायला. नो, चल चल चला खाली उतर. सासा, हा चला उतरते बघा कशी. चल थांब, फॅन बंद करते. आता तिला ना खाऊ, दोन्ही फॅन चालू आणि पसारा खाली बघ. सो चला आता हिला खाऊ देते आणि मग जरा थोडंसं आवरून घेते आणि मग भेटू. आहे ना, मी दिलंय आता ती खाते. तिला सगळं मिक्स दिलंय, थोडं थोडं कुरमुरे, एक पेपर्स तोडून त्याचे भरपूर सारे तुकडे केलेत आणि दिलेत. बसली आहे ती. आता मी आहे ना, हा दिवाळीला चिवडा केलेला, तो ना एकदम सॉगी तसं झालंय. सो आता ह्याच्यात थोडंसं मिक्स करायला आणि ते घेईल. सो हे दोन्ही आता मिक्स करून खाईल मी. थोडंसं गरम करते, मग थोडा ना क्रिस्पीनेस येतो. सो हे असं गरम करून घेते. खायला माझं झालं काम, हिचं चाललंय बघा काय. सोफ्यावर टाकते, त्याच्यात भरते. नवीन गेम चालू, आवडीचं होतं ना ते खाऊन झाले. बाकीचं तिने खाल्लं नाही. ते राईसचं होतं ना डाएट चिवड्यामधलं, ते खाल्लं. आणि ते कुरमुरे आहेत ना, ते खात नाहीये ती. संध्याकाळचा टाइम होता, दिवा लावायचा होता, त्याच्यामुळे पटपट कचरा काढून घेतला. कारण का पिल्लू खाते ना, सगळे इकडे तिकडे टाकते आणि मग परत ते पडलेलं खाते. आणि तिथे पण तसंच कचरा होता, त्याच्यामध्ये ना चॉकलेटचं रॅपर दिसलं तर ती उचलायला करत होती. तिला जसं ओरडलं त्याचं पटकन बाहेर पळाली. सो पटपट कचरा काढून घ्यायचा होता मला. आणि पिल्लू असली ना आणि कचरा काढायचं म्हटलं ना, मग ते नाचत बसते कचऱ्यामध्ये, म्हणजे कचऱ्यामध्ये पाय न ठेवत अशी बाजूने जाते, तरी पण ते हे होतं. आणि कॅमेरा लावलेलं ते कशी बघत होती बघा. आणि मी आहे ना, तिची जी मॅट आहे ना ती टाकत
टाकत होती, तरी पण तिने खेळणी आहेत ना सगळी इकडे तिकडे टाकलेली. जरी मी कचरा काढत होती तेव्हा पण तिने म्हणजे एक खेळणं तिने जागेवर नव्हतं ठेवलेलं. जसं माझं आवरून व्हायचं ना तसं ती हे करायची, इकडे तिकडे टाकून द्यायची. सो पटकन तिला मॅट टाकून दिली, कारण का थोडंसं ना आता वातावरण थंड आहे. सो मॅट टाकली आणि नंतर मग दिवा वगैरे लावून घेतला. तर बाहेर जसा दिवा लावणार, जसा डोअर ओपन केला तसं पिल्लूला आमच्या लगेच बाहेर यायचं असतं. म्हणजे ती वाटच बघते की मी डोअर कधी ओपन करते. आणि थोडंसं लॉबीमध्ये ना हल्ली आहे ना डस्ट खूप उडते, त्याच्यामध्ये लॉबीमध्ये खूप सारी डस्ट असते. दिवा लावून तसं ती ऑलमोस्ट 10 किंवा 5 मिनटं पकडा झोपून गेली. तिला झोप आलेली, दिवा लावलेला लावत होती ना तेव्हाच ती किरकिर करत होती. म्हटलं दिवा लावून घेते आणि मगच झोपवते. सो आता ती झोपले. आता मला करायचं आहे ना नॉर्मल स्किन केअर करायचं आहे. मी केलं नाही बरेच दिवस बोलते करेल नाही केलं. जेव्हा लास्ट टाईम मला वाटतं शॉर्ट व्हिडिओ केलेला ना तेव्हा केलेलं. सो जे फेशियल हेअर पण असतात ना ते पण थोडेसे ग्रो झालेत. सो पटकन आहे ना तेवढं करून घेते, कारण की हा सॅटर्डे संडेला ना मला थोडं दुसरं काम आहे, त्याच्यामुळे आत्ताच करून घेते असा विचार करते. ती झोपले तर मला टाईम आहे, बाकीचं काहीच करायचं नाही. तिचं जेवण करायचं आहे. आज तिला ना मी व्हेज खिचडी करणार आहे, पुलाव टाईप. सो ते करेन, तिला बघून होऊन जाईल. पण स्किन केअर नाही होणार, तिच्याकडे पाठी लक्ष द्यावं लागतं. सो ते करते आणि मला सॅटर्डे क्लीन करायचं आहे. तुम्हाला दिसते डस्ट किती आहे, क्लीन करायचं आहे. सो दीपकला सांगितलं ऑफिसमधून ना पेपर घेऊन ये, कारण का आमच्याकडे न्यूजपेपर नाही आहेत, त्याच्यामुळे पेपर नसतातच घरी. सो तो ऑफिसमधून आणेल पेपर ना, ते मग वरती टाकेल मी आणि करेल. किचनमधलं काय सगळं आवडलेलं आहे, फक्त भांडी वगैरे लावायचे ते नंतरच करेल. आता पटकन करते स्किन केअर. आता पिल्लू झोपलेली, मला ना थोडंसं स्किन केअर करायचं होतं. म्हणजे फेशियल हेअर असतात ना ते मी रिमूव्ह करते, ते पण करायचं होतं. थोडंसं स्क्रबिंग करायचं होतं, भरपूर दिवस झाले नाही केलं, त्याच्यामुळे म्हटलं करते. कारण का सॅटर्डे संडे दीपक घरी असला ना की मला असं म्हणजे बाकीची जी वरची आपली कामं राहिलेली असतात क्लिनिंगची किंवा काय नॉर्मल ते करत बसते. असं चेहऱ्यासाठी स्पेसिफिक असा टाईम नाही काढत. जेव्हा दीपक नसतो ना तेव्हाच करून घेते ह्या गोष्टी. जेव्हा पिल्लू झोपते ना त्या टायमिंगला होऊन जातं या. अगदी त्याला किती हार्डली 10 मिनिट्स लागतात आणि पटपट मी असं रेझरनी आहे ते शेव करून घेते फेशियल हेअर. आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा, जर तुम्ही करत नसाल ना तर नक्की ट्राय करा. मस्तपैकी टॅनिंग पण जातं, थोडासा ग्लो वाटतो. फेशियल हेअर नसले ना की मस्त म्हणजे चेहरा मस्त दिसतो, अगदी गुळगुळीत बोलतात ना, गुळगुळीत टाईप तसं होतं. सो ते करून घेतलं मी आणि ऑलमोस्ट मला तुम्हाला सांगते 2 आठवड्यातनं 3 आठवड्यातनं करते. एवढी पण अशी ग्रोथ होत नाही. काय जण कसे घाबरतात, मी पण इवन घाबरलेली फर्स्ट टाईम की पहिलं रिमूव्ह केलं की खूप सारे हेअर्स येतात असं बोलतात रेझर लावलं की. पण असं नाही आहे. जी आपली ग्रोथ असते ना नॉर्मल आधीपासून जी ग्रोथ असते ना तेवढीच येते फेशियलला, असं एक्स्ट्राचे असे येत नाही. ते झाल्यानंतर थोडंसं आयब्रोला टचअप देत होती, एकदम नॉर्मल करत होती, कारण का एवढं पण मला परफेक्शन आयब्रोमध्ये येत नाही रेझरनी. सो असं नॉर्मल जे मला जेवढं वाटत होतं ना तेवढंच केलं. अगदी एकदम असं बोलतात ना डीपमध्ये मी नाही गेली. सो ते करून घेतलं. आणि जेव्हा आपण फेशियल हेअर काढतो ना तेव्हा मॉइश्चराईज किंवा ना ॲलोवेरा जेल लावायची, जेणेकरून कट वगैरे असं जास्त बसणार नाही. आणि मला थोडासा बसला कट, आणि मी ते फेशियल हेअर रिमूव्ह झाल्यानंतर मी थोडंसं स्क्रबिंग केलं. त्याच्यानंतर मग झालं तुम्ही छोटं शेअर केलं, काय नाही फक्त फेशियल हेअर काढले आणि थोडंसं स्क्रबिंग केलं बस, बाकी काही नाही. आणि आता ॲलोवेरा जेल लावले, इथे छोटा कट बसला. आणि फेस पॅक लावणार होती पण आता तो उद्या लावेल, कारण का जर पिल्लू उठली ना बाय चान्स, उठेलच ती आता, आणि त्यांनी उठली आणि मला असं बघितलं ना झोपेतून मग ती परत घाबरेल किंवा काय, त्या भीतीने ना मी नाही लावत. उद्या दीपक येईल ना सकाळी लावून घेईल मी फेस पॅक. सो आता नाही लावलं का. सो आता किचनमध्ये आली आहे. आता किचनमधलं जेवढं थोडं फार आहे, बाकीचं काही नाही आहे. आवरलेलं तर सगळंच होतं आज. सो तेवढं पटकन आवरून घेते आणि मग भेटू आपण. आहे ती रेडी आहे, आता घेते. 2 टाईम ग्रीन टी पिते, म्हणजे ही संध्याकाळची वेळ होते ती, आणि एकदा झोपायच्या आधी बस, आणि सकाळी ते जिरा वॉटर बस, बाकी काही नाही पीत. असं डाएट बोलायला ना तर काही नाही, पोर्शनमध्ये जेवते बस. एक्सरसाइज म्हणते करेल पण ना तो टाईम असतो ना तो अजून मला भेटत नाही. असा म्हणजे तो टाईम अजून स्पेसिफिक असा भेटत नाही आहे. म्हणजे पिल्लू जरा असं आराम तिने झोपली नाही की मला असं वाटतं की मी पण जरासं शांत बसून मी का माझ्या बॉडीची एक्सरसाइज करू. सो ऑलरेडी भरपूर एक्सरसाइज होते. सो सध्या तरी डाएट. आता पिल्लू जेव्हा स्कूलला वगैरे जाईल ना तेव्हा मग एक्सरसाइज. लेट्स सी कसं काय होते, कारण का नाही होत मॅनेज. कितीही बोललं तरी आपली दगदग होते, खूप दगदग होते. त्याच्यामुळे चला पहिली मी आता ग्रीन टी पिते आणि गप्पा बसते, आणि पिल्लू उठली की भेटू डायरेक्ट.
उठली आहे ही बघा. हॅलो हाय कर. हाय कर. हाय हाय कर ना. हाय हाय हाय. उठली आहे ती. कधीच उठली. शू वगैरे तिची करून झाली. मला कमेंट पण आलेली की तुम्ही ट्रेनिंग कशी दिली तिला शूची. मी तुम्हाला थोड्या वेळाने थोडंसं एक्सप्लेन करेल. त्याच्यासाठी स्पेसिफिक असा व्हिडिओ नाही बनवणार, कारण कसं एवढं काही नाही आहे की त्याच्यासाठी मी स्पेसिफिक असा व्हिडिओ बनवू. मी तुम्हाला या व्हिडिओ थ्रूच सांगेल की कसं काय मी तिला शिकवलं, कसं काय तिने ते अडॉप्ट करून घेतलं, सगळं मी तुम्हाला सांगते थोड्या वेळाने जसं फ्री होते ना तसं. आता पिल्लू उठली आहे ना, ते तिला ना मी होममेड सॅरलॅक्स केलं आहे ना, ते पटकन करते आणि भरवते. ऑलमोस्ट 8:15 झालेत, 8:30पर्यंत होऊन जाईल ते. आणि मग डायरेक्ट तिला थोडंसं लेट भरवते जेवायला. सो आता तिला पटकन मी सॅरलॅक्स करून घेते आणि त्याची रेसिपी मी कसं काय करते ते तुम्हाला मी ऑलरेडी शेअर केलं आहे. सो परत नाही करत मी. आता पटकन तिला तिचं सॅरलॅक्स आहे ते करून घेते आणि भूक लागली नाही की मग क्रँकी होत आहे. असं आहे ते सॅरलॅक्स करून घेते मी. पिल्लूला मोस्टली करून ना हीच कढई यूज करते, स्टीलची आहे. किती जाड आहे बघा, मम्मीकडनं आणलेली ही. मम्मीकडे होती ना, सो मी आणलेली. सो तिचं मोस्टली करून मी जेवण ह्याच कढईत करते, स्टीलच्या कढईत. आणि मस्त जळत पण नाही, काही नाही. कधी कधी थोडंफार लागतं पण एवढं नाही लागत. सो आता तिचं हे सॅरलॅक्स आहे ते करून घेते, तिला भरवते आणि मग डिरेक्टली भेटते. तोपर्यंत फोन पण चार्ज करते. फोन पण चार्ज नाही आहे, तिला भरवून घेते पहिलं. चला, पिल्लूचं पण जेवण झालं, म्हणजे तिचा स्नॅक बोला तुम्ही. 8:45 झाले. हाय नाही, चल इकडे बाजूला मॅट आहे ना, सरकती आता दुसरी काढते नवीन. हां, तर काय बोलत होती. पिल्लूचं झालं ब्रेकफास्ट, जे होममेड सॅरलॅक्स होतं ते करून. आणि मी पण जेवून घेतलं पटकन. पिल्लू इकडे या. तिचं पण माझं पण झालं जेवण. आता मला कपडे सुकत घालायचे आहेत, दुपारी विसरली. सो आता हे कपडे आहेत ते सुकत घालते. आणि ना बीन्स आणि तोंडली आहे ती कापून ठेवून देते. इवन शिमला मिरची पण कापून ठेवून देते. सो आणि मला ना माझं कबड पण लावायचं. कबडची अवस्था बघा, म्हणजे सगळं मेस मी एकदम सिस्टमॅटिक लावून ठेवते. जेवायचं तेव्हा त्याची वाट लागते. मी गडबडीत सगळं काढून देते. चल ना, अरे काय करतो तिथे. हाय, चल बाहेर जाऊया आपण. ये इकडे पटकन कपडे. पिल्लू बाजू एकटीच खेळते. हाय चालू आहे तिचं. चल पिल्ल्या. घालून झाले एकदाचे. आता ना भाजी कटिंग करून घेते आणि मग पिल्लूला आहे ना बाहेर खेळायला जरा पाठवते. आणि की लिटरली पावसाळा चालू झालाय. पावसाळ्यात माझ्या घराची आवडी बघा काय काय करून टाकले. आता ह्याच्याने खेळशील, ठेवून देते ते. ती भाजी कट करून घेते. आणली आहे भाजी. आणि पिल्लूची तर पिल्लू ती सगळीकडे पसरणार आहे. हे बघा, ते तर आता होतच राहणार आहे. म्हणून तिला मी लावून दिलं, जेणेकरून मी कट करेल. नाही तर आहे ना ती चाकू तिला मग हातात लागतो की चाकू दे. मी पण करते, जे आपण करू ते तिला लागतं. सो आता पटकन करून घेते मी, कट करून घेते. बाहेर खेळवते. पिल्लू रेडी आहे. चल बघा कशी चालते माझी पोलगी. आता बॅट खाली फेकून द्यायला. टाक 1.
वरती आलो आहे. आता पिल्लूचं जेवण करायचं. तुम्हाला सांगते 10 वाजलेत. आज भरपूर लेट झाला तिचं जेवण करायला. पटकन आहे ना जेवण आवरून घेते आणि मग भेटते. का आलं? आज तिला ना व्हेजिटेबल पुलाव करते. सो पटकन कटिंग वगैरे करून घेते आणि येते खायला. फ्रीजमधून चीजचं क्यूबचं पॅकेट आणलं आणि आता इथे सगळीकडे पसरवलं. काय करते ना ते करून दे. आता मी ते सगळी तयारी करून ठेवले. पुलाव करते. मटार घेतलेत, बीन्स, गाजर, पनीरचे क्यूब्स, दुपारी भाजी केलेली ते उरलेले ते ठेवून दिलेले. म्हटलं संध्याकाळी करायचं तर सो ते घेतलेत. लसूण आहे, कढीपत्ता, कोथिंबीर आणि काय आहे टोमॅटो आणि ही डाळ आणि हे मिक्स केले. सो चला आता पटकन करून घेते आणि मग भेटते. जस्ट खिचडी वगैरे झाली आहे आणि काय बोलत होती, हां खिचडी झाली. कशी झाली ते मी तुम्हाला दाखवते. त्याची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केली आणि मी एक छोटासा व्लॉग बनवते त्याच्यात. तेव्हा मी तुमच्याजवळ सगळी रेसिपी आहेत ना 4-5 रेसिपी अशा मी शेअर करेल. तुम्हाला पण इझी पडेल की एकाच व्हिडिओमध्ये बघायला इझी पडेल. त्याच्यामुळे मग मी एक व्हिडिओ बनवते. सो ती प्रोसेसमध्ये आहे. जसं माझ्या रेसिपी कवर होतील जेवढ्या मी ठरवल्यात तेवढ्या तर मी तेव्हा तुमच्याजवळ मी शेअर करेल ती व्हिडिओ. सो मी आता तुम्हाला सांगते की पिल्लूला मला एक कमेंट आलेली की तुम्ही पिल्लूला शू आणि पॉटीची ट्रेनिंग कशी दिली. सो पॉटीची ट्रेनिंग अशी दिली की तिच्या एक्सप्रेशनवरून मला समजून जायचं आणि हमखास आपल्याला सगळ्यांना समजतं की त्यांना पॉटी आले. ते एक्सप्रेशनवरून तिला मला समजायला लागलं. मग मी तिला डायरेक्ट टॉयलेट सीटवर बसवायची आणि तिचं कसं आहे गरम पाणी पिलं किंवा तिचा एक टाईम पिरियड आहे की त्याच टायमिंगला तिला येतेच येते. दुपारी जेव्हा ती झोपून उठते ना त्या टायमिंगला तिचा पॉटी टाईम असतो तो. सो तेव्हा मोस्टली करून येते. मग तेव्हा तिला तिथे नेली ना की ती करून जाते. आणि तिची शूची ट्रेनिंग बोलाल ना आणि पॉटीचं अजून एवढं तिला कळत नाही. कधी कधी ती जिथे असते तिथे पण करून देते. अजून तिला तेवढं हे समजलं नाही कारण का अजून तिला नाही कळत तेवढ्या गोष्टी की आपल्याला आली आहे शी तर जावं सांगावं एवढं नाही करत. पण शू हे ना ती सांगते. शूचं कसं मी तिला शिकवलं. स्टार्टिंगला आहे ना जेव्हा बाळ झोपेत ना उठतं ना तेव्हा ते मोस्टली करून शूज करतं जेव्हा उठतं तेव्हा. आणि मग हार्डली 5 मिनटं 10 मिनटं तिला मी बेडवर अशीच लोळत ठेवते आणि त्याच्यानंतर आहे ना मग तिला मी बाथरूममध्ये घेऊन जाते. स्टार्टिंगला कसं झालेलं जेव्हा तिला शूला मी शिकवलं ना ते कसं शिकवलं. बाथरूममध्ये मी तिला घेऊन गेली आणि हां मगमध्ये पाणी घेतलं आणि तिच्या हातावरती असं होतच राहिली. म्हणजे तिला तो कम्फर्टनेस येण्यासाठी बाथरूममध्ये ती ॲटलिस्ट उभं राहण्यासाठी तिला ना मी हातावर असं पाणी पायावर पाणी टाकायला लागलं आणि तिला बोलायला लागली की पिल्लू शू कर. आणि ऑब्विसली ती झोपेत ना उठली तर शू करणारच. मग तिने शू केली. मग मी तिला बोलली अरे वा पिल्लूने शू केली क्लॅप क्लॅप क्लॅप. मग ती टाळ्या वाजवायला लागली. मग तिला कळायला लागलं हळूहळू की ती मी शू करते म्हणजे याला शू बोलतात. आपण करतो त्याला शू बोलतात. असं 4-5 वेळा 6 वेळा असं मी तिच्याकडनं एकच असं रिपीट केलं की शू कर मग क्लॅप कर. मग तिला समजायला लागले ह्या गोष्टी. आणि मग नंतर मग मी तिला असं घेऊन गेली की मी तिला लगेच शू करते. तिला इवन मी बाथरूम जवळ गेली आणि तिचा टाईम झाला अर्ध्या तासांनी 15 मिनिटांनी मी असं बाथरूम ओपन केलं की तिला बोलले ना की पिल्लू चल शू करायला की लगेच ती येते आणि बाथरूममध्ये जाते. तर ह्या गोष्टी आहे ना आपण जर तिला जेव्हा आपण बाथरूममध्ये घेऊन जातो ना तेव्हा रिपीट करायचं शू कर. मग त्यांना समजून जायचं. इवन तिला आता समजा मी कामात आहे आणि मला कळत नाही आहे की तिला शू आलं तर ती काय करते माझ्याकडे येते आणि पोटाच्या इथे असा हात असा घट्ट पकडून ठेवते की म्हणजे तिला समजून जायचं की तिला शू आले घेऊन जा. मग ते घेऊन जाते. आणि इवन तिला कधी कधी आहे ना ती शू आली आहे ना मग बाथरूम जवळ जाते स्वतः नॉब आहे ना तो ओपन करायला बघते पण तिच्यानी ओपन नाही होत तो. मग दरवाजा ठोकते नाहीतर मग शू करते. आणि जर नाहीच कंट्रोल झाला ना तर इकडे असं मध्ये मॅटवर वगैरे असं कधी करत नाही. क्वचित असतं मॅटवर केलं तर. नाहीतर आहे ना मग डायरेक्ट ते ना बाथरूमच्या इथे डोअर मॅट ठेवतो आपण ना तिथे करून देते. कारण का तिच्याने तो डोअर ओपन होत नाही आणि म्हणजे मी बाथरूमचा डोअर आपण ओपनच ठेवत नाही त्याच्यामुळे मग ती कधी कधी तिथे करून देते. पण तिला एक गोष्ट समजली की शू कुठे करायची असते ते तिला समजून गेलं. इवन झोपेतनं उठते ना तेव्हा पण मग ती बाथरूममध्येच करते. रात्री झोपायच्या आधी पण मी तिला बाथरूममध्येच नेते. म्हणजे तिला अर्ध्या तासांनी 20-20 मिनिटांनी असं आहे ना मी तिला बाथरूममध्ये घेऊन जाते. मग तिला शू आली आहे नाही आली आहे
ती करून घेते शू, असं मी तिला सवय लावले. इवन आता मी तिला डायपर पण नाही लावत रात्री झोपताना. सो रात्री एकदा ती शू करून घेते तिच्या मॅटवरती. मग ते पॅन्ट वगैरे तिची काढते, मग थोडा वेळ क्रँकी होते, झोप मोडते तिची. मग ते आता तिला ती सवय लावावीच लागणार डायपरनं हे करायची. सो तेवढं होऊन जातं. मग थोडंसं होतं झोपवणं हे ते नेहमीचंच आहे. मग त्याच्यानंतर मग ती थोडी कम्फर्ट झाली की मग झोपून जाते. अशी थोडीशी मी सवय लावली आहे तिला. कधी रात्री झोपेत शू करते, कधी नाही करत. डिपेंड्स की मी तिला किती टायमाने पाणी पाजते आणि किती टायमानंतर मी तिला बाथरूममध्ये घेऊन जाते. जर मी तिला झोपायच्या आधी बाथरूमला नेलं आणि तिने शू केली तर मग ती रात्रभर नाही करत, आणि जर तिने नाही केली की मग ती रात्री करूनच येते. सो असं काहीतरी मी तिला शिकवलंय शूचं. सो तुम्ही पण नक्की ट्राय करा. ट्राय इथून करा की जेव्हा बाळ झोपेतनं उठतं ना तेव्हा त्याला बाथरूममध्ये घेऊन जा. तिथे तो कम्फर्टेबल नसेल ना तर त्याला काहीतरी म्युझिक लावून दाखवा, किंवा पाण्यासोबत, मोस्टली करून मुलांना पाणी आवडतं, पाण्यासोबत खेळायला द्या. पण त्याला उभं राहायला लावा, बसवू नका खाली पाण्यात. म्हणजे त्याला कळायला हवं की आपण करतोय ते शू करतोय आणि ह्याला शू बोलतात, त्याला समजायला हवे. सो पिल्लूला मी तसंच शिकवलं आणि तिला आता सगळं समजतं. सो तुम्ही पण हे नक्की ट्राय करा. पण ट्राय इथून करा की झोपेत ना उठलं कीच न्या आणि ते तिथूनच शिकवा. ते तुम्ही 10-20 जेवढं जोपर्यंत शू नाही करत ना तोपर्यंत तिथेच थांबा आणि तिला शू करायला लावा तिथे. आणि त्याला सारखं बोलत शू कर शू कर, आणि शू केली की बोला अरे वा शू केली. म्हणजे आता मी कसं बोलते, अरे वा पिल्लूनी शू केली, क्लॅप करा क्लॅप करा. मग ती क्लॅप वगैरे करते, मग तिला समजून आता तिला समजते. सो असं तुम्ही शिकवा. मी असं शिकवलेलं. अजून काय काय लोकांच्या वेगळ्या ट्रिक्स असतील, काय असतील. आधीची लोक लहान मुलांना शूला घेऊन जाताना असं बोलायचे शू 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 शू, तेव्हा ते शू करायचे. पण मी तसं नाही केलं. मी तिला तिच्या प्रकारे मी तिला समजावलं. आधीची लोक करायचे ते पण बरोबर करायचे. तुमचं बाळ जर तसं करत असेल तर वेल अँड गुड. जर नसेल करत तर मी तुम्हाला जी ट्रिक सांगितली ना ती तुम्ही नक्की ट्राय करा. बघा होऊन जाईल, तुमचं पण बाळ शिकून जाईल. पॉटी ट्रेनिंग एवढी बोलतो ना, पॉटी ट्रेनिंग आहे ना खूप हार्ड आहे, लगेच ते सहसा नाही जमणार. पण शूची ट्रेनिंग ना आपण इझिली देऊ शकतो, तेवढं तुम्ही करू शकता. सो मी अशा प्रकारे तिला शिकवलं आहे. सो होप तुम्हाला मी ज्यांनी मला कमेंट केलेली त्यांना समजलं असेल. तुम्ही असं मी बोलते ना ते तुम्ही ट्राय करून बघा एकदा, होतं आहे का. चला, अशी खिचडी तयार झाली आहे पिल्लूची. खिचडी तयार झाली. आता तिला भरवून घेते. हे भरवताना मी हाताने स्मॅश करते सगळं, थोडं. एवढं पण तिला स्मॅश करून देत नाही कारण का ती आता खाते सगळं. सो मी आता तिला भरवून घेते पटकन. बघा मस्त झाले, तर दिसत सगळं काही टाकलंय मी त्याच्यात. तिला भरवून आहे ते झालं आणि आता भांडी धुवून घेते. तिचं आहे ना तुम्हाला दाखव, तुला भरवून झालं. तोंड धुते आणि पहिलं भांडी घासून घेते. ते मटार असतात ना, मटारचं सालं तिच्या तोंडात आली ना की तिला अजिबात आवडत नाही, मग ती थुकून देते. असं एकदाच झालं. मी तिला साल काढते असं आणि मग ते असं सरस स्मॅश करते हाताने आणि मग देते. नाही तर मग बाकीच्या सगळ्या ज्या भाज्या आहेत ना ती खाते. आणि आता पटकन भांडी घासून घेईल आणि मला तोंडली कापायची आहे. उद्यासाठी तोंडली करणार आहे मी. पिल्लूला पण तोंडलीचीच भाजी, डाळ भात आणि तोंडलीची भाजी. आम्हाला चपाती भाजी, पिल्लूला ते. आणि तोंडली आहे ना रात्री म्हणजे कापली की काळी पडते. सो मम्मीला फोन केला, दिला, विचारलं तोंडली कापून ठेवलं तर काय होईल. तर मम्मी बोलली पाण्यात भिजत ठेव म्हणजे ती खराब नाही होणार. सो ते करते पटकन आणि सगळं आवरून किचन आवरते पटकन आणि मग उठते. आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते, एंड करते कारण का आता काहीच नाही आहे शूट करायला. आता 12 वाजले तर मग सुद्धा पिल्लूला बनाना फीड करेल आणि तिला थोड्या वेळाने झोपेल. जरा खेळून झालं की आता ती खेळते. ते तिच्याने जॉईंट होत नाही आहे ना तर ती टाकते. आणि मी इथे सगळं खेळणी भरून ठेवते, सगळं सॉर्ट करून ठेवते आणि ही मला काहीच करून नाही. बघा तिला काय चुकून भेटतं काय माहिती पसारा करून. तीच गोष्ट ती अशी स्टेबल ठेवून देत नाही मला. सगळं म्हणजे आता मी आवरायला घेते ना तर ती एक एक काढते आणि फेकते. काहीच फायदा नव्हता आवरण्याचा. आणि हिला झोपवता ना कधी कधी ना मला झोप लागते. हा काय हा पिल्लू समायरा दीपक खायचं नाही ते. समायरा दीपक ती ना महाजन बोलते.
आज किती वेळा मी ट्राय केलं, जेव्हा आपण बोलतो ना तेव्हा बोलतच नाही. मला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय पिल्लू. बाय बाय. बाय बाय कर पिल्लू. बाय करा. हे बा बाय. तू बाय कर पहिला. बाय बाय. तिचं ना नको तिकडेच लक्ष. बाय बाय. हाय कर. हाय. हाय कर सगळ्यांना. हाय कर पहिला. हाय कर. हाय. हाय करून दाखव. तुझा हाय दाखव. हाय. हाय. तू कर. हाय कर. मूड नाहीये. चला बाय. हाय. हाय. हाय कर.